आज मी अशी गोष्ट सांगणार आहे जिच्याने तुमचं आयुष्य पण चेंज होऊ शकतं, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर स्वागत मंडळी, तर मी सूर्यादी आणि 2 दिवसापासून ब्लॉग नाही आले तर काही लोकांना वाटलं असन खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. ते बाकी काही नाही. 2 दिवस थोडा आजारी होतो म्हणून ब्लॉग नाही टाकता आले मिनी ब्लॉग. तर आजपासून टाकतो मी. वर्क फ्रॉम होम असल्यावर कधी कधी अशी गत होऊन जाती की पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफचा गुंता होऊन जातो, काहीच कळत नाही काय करावं. असं जर कधी झालं तर डायरेक्ट कुठंतरी गच्चीवर यायचं किंवा बाहेर जायचं फिरायला. मी आलो गच्चीवर आणि आपलं बिचारं झाड वारलं नाही आहे, त्याला पाणी टाकतो मी. तर मी काय विचार करून इथं झाड ठेवलं होतं की मेमध्ये पाऊस आला आहे तर पाऊस येईन, मस्त पाऊस लागेल त्याला, त्यामुळे इथं ठेवलं होतं. ना आता काय ढेकळं पाऊस येत नाही आहे तर काय मॅन्युअली पाणी देतो आहे मी. आणि ही गोष्ट म्हणजे खुरपं, ती काय करणार मी याचं आज. तर आपलं काम आहे आपल्या वृंदावनमध्ये तुळस लावणं. इथं तुळस होती पण ती वाळली काही कारणाने. त्यासाठी सगळ्यात पहिले इथले जे देवाचा दगड आहे आणि बाकी वस्तू बाजूला ठेवून देऊ आणि या मातीला थोडं भुसभुशीत करून घेऊ म्हणलं. थोडं नांगरल्यासारखं केलं तर थोडं चांगलं होईल. आणि आपण तुळस कुठून इम्पोर्ट करत होतो तर आपली दुसरी कुंडी आहे तिथं एक तुळस आलेली, म्हणलं तीच लावून टाकू. आणि मी तुळस मुठीत धरून आणली. आणि मी लहानपणी ऐकलं होतं, मे बी मिथ असतं का खरं, की जे झाडाची रूट राहते मुळं ते दिसले नाही पाहिजे ढगाला. जर ढगाला दिसले तर झाड येत नाही. असं तुम्ही सांगा बरं, तुम्ही ऐकलंय का? मिथ आहे का काय, मला माहीत नाही राव. बरं, पटकन झाडासाठी एक खड्डं बनवून घेऊ त्याची मुळं जाण्यासाठी आणि मस्तपैकी प्लांट इम्प्लांट करू. त्याला थोडं पाणी पण टाकलं, पवित्र तुळशीचे दर्शन पण घेतले. नंतर थोड्या वेळाने ही वस्तू सापडली. तू म्हणशील कोणत्या अवजड प्राण्याची लेंडी आहे. लेंडी नाही आहे, मी उन्हाळ्यात जे आंबे खाल्ले ना त्याची कोय आहे ती. आणि मंडळी ही पण गोष्ट मी ऐकली आहे कुठंतरी, की जे तुम्ही उन्हाळ्यात फळं ते खाता त्यांच्या बिया जपून ठेवायच्या आणि पावसाळ्यात कुठं फिरायला गेले ना तिथं फेकून द्यायच्या, म्हणजे झाडं येतील. तर मी पण तसंच ट्राय करणार आहे, तुम्ही पण ट्राय करा, एकदम भारी होईल ते. आणि आजकाल आपल्याला जे देवाने गुण दिला आहे त्याचं अवगुणात रूपांतर होऊ राहिलं. कसं ते सांगतो मी. जसं की देवाने आपल्याला विचार करण्याची क्षमता दिली आहे पण आपण ओव्हर थिंक करतो. तर एक एक्झाम्पल घ्या, हा दिवा आहे, या दिव्यामध्ये जर प्रमाणात तेल असेल तर हा दिवा चालू राहील. पण जर तेल याच्या वातीच्या वरती गेलं दिवा विझन, तर तुम्ही हुशार आहे समजण्यासाठी, तर समजून घ्या. जास्त जर थिंक करशान तर क्षमता कमी होईल डोक्याची, जे करायचं ते तर करता येणार नाही. तर त्यामुळे प्रमाणात करा विचार, म्हणजे तुमचा दिवा चालू राहील.